नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आणि तुमच्या आवडत्या चॅनलवर. आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. React.js जर तुम्हाला वेब डेव्हलपमेंटमध्ये करिअर करायचे असेल तर React.js खूप महत्त्वाचा विषय आहे. चला तर मग सुरू करूयात. व्हॉट इज React.js? दुसरं, वाय लर्न React.js? तिसरं, की फीचर ऑफ React.js? चौथं, सेटिंग अप React.js. एक पॉईंट समजून घेऊया. पुढे चला. पहिलं पॉईंट, व्हॉट इज React.js? React.js म्हणजे नेमकं काय? React ही एक जावास्क्रिप्ट लायब्ररी आहे, जी फेसबुकने डेव्हलप केली आहे. तिचा मुख्य उपयोग म्हणजे वेब ॲप्लिकेशनमध्ये युजर इंटरफेस तयार करणे. Reactमुळे आपल्याला वेब ॲप्लिकेशनमध्ये इंटरॅक्टिव्ह आणि रिस्पॉन्सिव्ह सहजपणे बनवता येते. दुसरा पॉईंट म्हणजे वाय लर्न React.js? React.js का शिकावी? प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. ज्या काळात अनेक मोठ्या कंपन्या Reactचा वापर करतात, त्यामुळे डेव्हलपमेंट सोपे होते आणि कोड पुन्हा वापरण्यासाठी रियुजेबल बनतो. किंवा Reactचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे आणि त्याचा एक मोठा डेव्हलपर कम्युनिटी पण आहे. तिसरा पॉईंट बघूया, की फीचर ऑफ React.js. Reactचे काही मुख्य फीचर्स पाहूया. कंपोनंट बेस्ड आर्किटेक्चर. सगळे UI वेगवेगळ्या घटकांनी कंपोनंट विभागले जाते. JSX, जावास्क्रिप्ट, XML. HTML आणि जावास्क्रिप्ट एकत्र लिहायला मदत करतो. व्हर्च्युअल डोम यामुळे UI अपडेट जलद होते आणि ॲप्लिकेशन परफॉर्मन्स सुधारते. पुढचा पॉईंट, सेटिंग अप React सुरू करण्यासाठी तुम्हाला Node.js आणि npm नोड पॅकेज मॅनेजर इन्स्टॉल करावे लागेल. त्यानंतर React ॲपच्या मदतीने तुम्हाला React प्रोजेक्ट तयार करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. तर मित्रांनो, ही होती Reactची छोटीशी ओळख. पुढील भागात आपण Reactचे बेसिक सेटअप आणि पहिल्या कंपोनंट कसे बनवायचे ते शिकू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.